श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आहे रथसप्तमी, त्याचबरोबर आहे नर्मदा जयंती. तर या दिवशी आपण कोणत्या सेवा करायला पाहिजे? आज भगवान सूर्यदेवांचा जन्मदिवस आहे. तर या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात? विश्वव्यापी कार्यकर्तृत्व करण्यासाठी, आपले व्यक्तिमत्व तेजस्वी होण्यासाठी, स्पर्धा परीक्षेत पूर्ण यश मिळण्यासाठी, पितृदोष जाण्यासाठी, निरोगी आयुष्य आरोग्यासाठी श्री स्वामी माऊली गुरुमाऊली यांनी दिलेली सेवा मनोभावे करून बघावी. हजारो स्वामी समर्थ सेवेकरी लोकांनी ही सेवा करून त्याचा अनुभव घेतला आहे. ते यशस्वी झाले आहेत. श्री स्वामी समर्थ या स्वयंसिद्ध मंत्राचा 11 माळी जप व श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथाचे रोज क्रमशः 3 अध्याय वाचायचे. नित्य सेवा तर केलीच पाहिजे. त्याचबरोबर गायत्री मंत्र माळा जप किमान 1 माळ तरी, सूर्यमंत्र माळ, नंतर सूर्य गायत्री मंत्र माळ 1 वेळा, त्याचबरोबर 1 वेळ सूर्यकवच स्तोत्र, 1 वेळ सूर्याष्टोत्तर नाम, 1 वेळ आदित्य हृदय स्तोत्र, 1 वेळ सूर्याष्टक स्तोत्र, 12 वेळा दिव्य चक्षु स्तोत्र तीर्थ घेणे व डोळ्यास लावावे. यापैकी आपल्याला जेवढी जमेल तेवढी जास्त सेवा आपल्याला आज करायची आहे आणि अनुभव घ्यायचे आहेत. आपल्या नित्यसेवा ग्रंथात हे सर्व स्तोत्र मंत्र श्री स्वामी गुरुमाऊली यांनी दिलेले आहेत. नर्मदा नदी माता यांची पण आज जयंती आहे. तर नर्मदा नदी माता ही सूर्यकन्या आहे. नर्मदा माता नदी ही अनादी काळापासून या पृथ्वीवर आहे. विश्वात सर्वप्रथम भगवान व्यास मुनींनी नर्मदा मातेची परिक्रमा केलेली होती. गंगेसारखी ती अवतरित झालेली नाही. तापी व नर्मदा या आदी सरिता माता आहेत. नर्मदा नदीचे जल आणून रोज अंघोळीच्या पाण्यात 2 थेंब टाकून स्नान केल्यास नर्मदा परिक्रमा केल्याचे पुण्य मिळते. आपल्याला नर्मदा नदी ही ओंकारेश्वरला पाहायला मिळते, जी मध्य प्रदेशमध्ये आहे. आता थोडक्यात रथसप्तमीबद्दल माहिती बघूयात. रथसप्तमी हा सूर्यनारायण भगवानचा जन्मदिवस आहे. या दिवशी सूर्यनारायणची मनोभावे पूजा करण्याचा आणि त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. प्रतिवर्षी मकर संक्रांतीला चालू होणाऱ्या हळदी कुंकू समारंभाची सांगता रथसप्तमीच्या दिवशी केली जाते. म्हणजे आज रथसप्तमीच्या दिवशी हळदी कुंकाचा शेवटचा दिवस. सोन्याच्या हिरेजडित रथात सूर्यदेव बसलेला दिवस म्हणजेच रथसप्तमी. सूर्यदेवाला साधना करताना स्थिर उभे राहायला लागल्याने उभे राहून त्याला त्याची गती सांभाळता येईना. त्याचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्याची साधना नीट होईना. तेव्हा त्याने परमेश्वराजवळ त्याविषयी तक्रार केली आणि बसण्याची व्यवस्था करण्यासाठी सांगितले. मी बसल्यानंतर माझी गती कोण सांभाळणार, अशी त्याने परमेश्वराजवळ विचारणा केली. तेव्हा परमेश्वराने सूर्यदेवाला बसण्यासाठी 7 अश्व म्हणजे घोडे असलेला सोन्याचा हिरेजडित रथ तयार करून दिला. त्या दिवशी सूर्यदेव त्या रथात बसले. तो दिवस म्हणजे रथसप्तमी. याचा अर्थ 7 घोड्यांचा रथ. रथसप्तमी हा सूर्यदेवाचा जन्मदिवस आहे. माघ शुक्ल पक्ष सप्तमीला रथसप्तमी असे म्हणतात. महर्षी कश्यप आणि देवमाता अदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला, तो आजचा दिवस. भगवान श्री विष्णूचे एक रूप म्हणजे श्री सूर्यनारायण भगवान आहेत. आणि ज्या पण सेवा आज आपल्याला करायच्या आहे, जेवढ्या होतील शक्य होतील तेवढ्या करायच्या आहेत. त्या सर्व सेवा श्री गुरु माऊली यांनीच नित्यसेवा या ग्रंथात समाविष्ट केलेल्या आहेत. आपण तिथे जाऊन त्या चेक करून मनोभावे त्या सेवा करा आणि अनुभव घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.